नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपले मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, सतत काहीतरी थंड खावंसं वाटतं. म्हणून मी आज करणार आहे चॉकलेट ब्रेड पुडिंग. करायला एकदम सोपं आहे. तुम्ही त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. अगदी कमी साहित्यात तयार होतं आणि चवीला अगदी उत्तम लागतं. आणि चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मुलांना तर हे खूपच आवडेल. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला 3 अंडी लागतील. 3 अंडी एका पातेल्यात फोडून घ्यायची आहेत. आता आपल्याला ही अंडी ब्लेंडरनं ब्लेंड करायची आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवली तरी चालतील. एक 5 ते 10 मिनटं छान ब्लेंडरनं फिरवून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित हे फेटलं गेलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आहेत. कडा काढल्या तरीही चालतील. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही मैद्याचा जरी ब्रेड घेतला तरी चालेल. थोडा शिळा असेल तर त्याचे ब्रेड क्रम्स चांगले होतात. आता हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता ते फेटलेलं अंड एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी केलेले ब्रेड क्रम्स काढायचे आहेत. इथे मी ओरिओचा क्रीमचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. त्यातील 10 बिस्किट आपल्याला घ्यायची आहेत. क्रीम बाजूला करायचं आहे आणि बिस्किटं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी बारीक वाटायची आहेत. कोको पावडरला ऑप्शन म्हणून आपण इथं ओरिओ बिस्किटं वापरलेली आहेत. घरातल्या जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यात आपण हे चॉकलेट पुडिंग करतोय आणि मुलांना ओरिओ बिस्किटं खूप आवडतात. आता ही बिस्किटची पावडर त्या मगाच्या मिश्रणामध्ये घालायची आहे. इथे मी फुल फॅट अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते सगळं न तापवता त्या मिश्रणात मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर आणखीन साखर घेतली तरी चालेल. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घ्यायचा आहे. आता ब्लेंडरनं एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे फेटायचं. जितकं छान फेटू तितकं ते छान सॉफ्ट होतं. किंवा तुम्ही हे मिक्सरमध्ये जरी फेटलं थोडं थोडं घेऊन तरी चालत आहे. आता आपल्याला एका फ्लॅट भांड्यामध्ये 4 चमचे साखर आणि साखर बुडेल इतपत पाणी, इथं मी 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवर सतत हलवायचं आहे. आपल्याला ही साखर थोडीशी लालसर ब्राऊन करायची आहे आणि त्याचं कॅरमल तयार होईल. एकसारखं गॅस मोठा ठेवून आपल्याला एकसारखं हलवायचं आहे.
आता हे थोडंसं लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे. हां, आता ब्राऊन कलर आल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि भांडं गोलाकार फिरवायचं आहे, म्हणजे ते कॅरमल सगळीकडं लागेल आणि थंड झाल्यावर ते व्यवस्थित सगळ्या भांड्याला चिकटेल. आता इथे मी काळे बेदाणे घेतलेले आहेत. तुम्ही रेग्युलर बेदाणे घेतले तरी चालतील. बेदाणे घालणे ऑप्शन आहे. तुम्ही चोको चिप्ससुद्धा वापरू शकता. तर थोडं ते थंड झालं की आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे. त्या मिश्रणात पण तुम्ही बेदाणे घातले तरी चालतील किंवा चोको चिप्स घाला. आता हे मिश्रण हलवून व्यवस्थित त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. हे भांड्यामध्ये ओतूस तोपर्यंत गॅसवर आपल्याला कुकरमध्ये 3 ग्लास पाणी गरम करत ठेवायचं आहे. पाणी अगदी गरम झाल्यानंतर आपल्याला हे भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. इकडे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. खाली एखादी प्लेट घाला. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ते मिश्रण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर प्लेट झाकायची आहे. कुकरची शिट्टी काढायची आहे आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. अर्धा तासानं थोडंसं उघडून बघा. जर ते शिजलं नसेल किंवा पाणी आटलं असेल तर तुम्ही कुकरमध्ये परत गरम पाणी घालून 1 आणि 15 मिनटं ठेवू शकता. इथे आपण कुकर थंड झाल्यानंतर काढून बघूया अर्धा पाऊण तासानंतर. याच्यामध्ये सुरी घालून बघूया. सुरी आपली साफ निघालेली आहे. याचा अर्थ कॅरमल पुडिंग आपलं झालेलं आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीझरमध्ये, जर फ्रीझरमध्ये ठेवायचं नसेल तर 7-8 तासासाठी आपण रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आता थंड झाल्यानंतर आपण हे काढून बघूया. आधी सुरीने कडा सगळ्या सोडवून घेऊया. व्यवस्थित त्या कडा सोडवून घेऊया. एका प्लेटमध्ये पातेलं उलटं करायचं आहे. वरून टॅप करायचं म्हणजे ते कॅरमल सहित ते खाली पडेल. हे बघा, इतकं सुंदर तयार झालेलं आहे. आता ते उरलेलं ओरिओ क्रीम आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि इथं मी हर्शीचं चॉकलेट सिरप घेतलेलं आहे. ते आणि क्रीम एकसारखं फेटायचं आहे. ते फेटून हे या पद्धतीनं तयार होत आहे. 5 मिनिटात फेटलं की हे अशा पद्धतीचं क्रीम तयार होतं. आता हे चॉकलेट क्रीम पूर्ण आपल्याला पुडिंगला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरवा. हे सिरप लावल्यानंतर तुम्ही असंच खाऊ शकता किंवा डायरेक्ट ते फ्रीजमध्ये ठेवून सेट झाल्यानंतर पण तुम्ही खाऊ शकता. त्याच्या सेंटरला आपण 2 ओरिओ बिस्किटं लावूया म्हणजे मुलांना त्याची गंमत वाटते. आता हे असलं ह्या पद्धतीने आपले चॉकलेट ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे. आता आपण हे कट करून बघूया. हे बघा, चॉकलेटी ब्रेड पुडिंग आपलं तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट आणि चॉकलेटी ब्रेड पुडिंग तयार आहे आपलं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन गोड गोड रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.